एक अनुसुईया जी भगवान प्रभू दत्तात्रेयांची आई आहे. भगवान प्रभू दत्तात्रेयांची आई कथा तुम्हाला माहीत आहे आणि दत्त जन्मोत्सवाच्या उपलक्षात हा प्रसंग आहे, त्यामुळे अगदी 15 मिनिटात कथा सांगून पुढे जातो. कोण अनुसुईया? जी अनुसुईया जी अनुसुईया करदम आणि देवहूतीची कन्या आहे आणि ती अनुसुईया अत्री ऋषीला दिली. माहूरगडाला किती जण गेलेत? बरेच जण गेले असतील. अत्री ऋषींना दिली, बरोबर ना? अत्रीची अनुसुईया. मग महाराज दोघंही राहू लागले. त्यांचं पण तसंच समाधीत बसले. माता अनुसुईया सेवा करते आणि अनुसुईचा नियम आहे, आपल्या घरी कोणीही आला त्याला विनमुख जाऊ देत नाही. ऐकून ठेवा, तेलगाव पाटी स्पेशल तुमच्यासाठी. घरी आलेला माणूस विनमुख जाऊ नये. घरात आलेली बाई सायंकाळच्या वेळेला आली असेल, सकाळच्या वेळेला आलेली असेल, जर ती सौभाग्यवती असेल तर तिला बिन कुंकवाचं जाऊ देऊ नये. हे शास्त्रीय नियम आहे, आजही पाळतात आपल्याकडे, कळलं का? घरी आलेला मनुष्य नाही काही, निदान त्याला ग्लासभर पाणी तरी दिलं पाहिजे, जेवायचा आग्रह केला पाहिजे. नाही जेवण, निदान हातावर तळ हातावर साखर तरी ठेवली पाहिजे. हा अतिथी आधाराचा विषय आहे. ध्यानात ठेवायचं, ना जाने किस बेश में आ जाते भगवान. कोणत्या रूपामध्ये देव घरी येऊन जाईन सांगता येत नाही. कथा अनुसुईची सांगतोय, ऐका. अनुसुईचा नियम आहे, आलेल्या माणसाला विनमुख जाऊ देत नाही. पती तर समाधीत आहे, पण आलेल्या माणसाला इच्छा भोजन देतीये. पतिव्रता. हा, एके दिवशी फिरत फिरत नारदजी आले की नारदानी आईच्या हाताचा लाडवाचा प्रसाद खाल्ला. आहा, काय गोड. त्या प्रसादाची इतकी स्तुती केली. तसेच नारदजी उठले परत कैलासात गेले. पार्वतीला सांगितलं, मैया मी आलोय. हा नारदजी आले, थांबा काही नाश्ता वगैरे करा. म्हणे काही नको मला. म्हणे का? भूतलावर गेलो होतो, अनुसुईच्या हाताने लाडू खाल्लं ना, तेव्हापासून कोणाच्याच हातचं काहीच खाऊ वाटत नाही. म्हणे का? तिच्यासारखी चवच कोणाच्या हाताला नाही. पार्वती म्हणे, माझ्या हाताला नाही का? नाही आई, तशी नाही. बस तेच लक्ष्मीला सांगितलं आणि तेच इकडे ब्रह्मदेवाच्या ब्राह्मणीला सांगितलं. तिघी जणीला सांगितलं. ह्या तिघी जणी आता त्या जणीच आहेत ना. बाईचा मोठेपणा सहन करून घेत अजिबात जमणार नाही. माझं खोटं वाटत असेल तर मागच्यानी जरा घरी जाऊन आज प्रयोग करावं. बाप, तिघी जणींना राग आला. पृथ्वी तलावर आमच्यापेक्षा पतिव्रता नारी कोण असू शकते? ह्या तिघी जणींनी मालकांना सांगितलं, तुम्ही काय नुसतं इकडे तिकडे फिरत असता, जरा जा पृथ्वी तलावर कोण पतिव्रता आहे तिला तपासून पहा. ब्रह्मदेव, महादेव आणि भगवान श्री विष्णू तिघेही जण खाली उतरतात. मी जरा धावत सांगतोय, वेळ माझ्याकडे तितका नाही आहे. तिघेही खाली उतरलेत आणि तिघांनी साधूचं रूप धारण केलं, ब्राह्मण वेश धारण केलं आणि आले गंगेवर आले. 2 प्रकारच्या कथा येतात. असं म्हणतात की त्या गंगेतून गारा उचलल्या. गारा कळते? गारगोटी. गारा उचलून आपल्या झोळीत घेतल्या आणि गेले माहूरगडावर. आवाज दिला, भवती भिक्षाम देही. अनुसुईया आतून आली, बाबाजी या, काय पाहिजे? धान्य दिलं ना. धान्य नको आम्हाला, मा इच्छा भोजन हवे. सांगा महाराज काय पाहिजे? आणि ते इच्छा भोजन तुमच्याकडचं नाही, आमच्याकडचं बनवायचं आहे. ह्या ज्या आम्ही गारा आणल्यात ना, या गाराचा भात करा. ही एक कथा आहे. आणि दुसरी एक कथा अशी आहे की इच्छा भोजन द्या, आम्हाला खीर हवी आहे. मग लगेच मैयानी साळ अशी पेरत गेली. साळ कळतं ना, धान, आणि तिकडनं येताना खुडून घेऊन आली आणि त्याचा भात बनवून दिला. अशा 2 कथा आहे. मग ते गारा दिल्यात, याचा भात बनवा. मैयानी ते गारा चुलीवर ठेवलंय, पाणी टाकलंय. शिजणार का त्या गारगोट्या? सूर्यनारायणाला आदेश केला, नारायणा मी जर खरी पतिव्रता असेल तर या गारगोट्यांचा भात होऊ दे. भात झाला हो. हां, भात झाला. असा नरम लच भात झाला. मी तिथंच होतो, खाल्ला नाही फक्त मी. भात झाला महाराज की मग आईसाहेब म्हणाले, या देवा बसा जेवायला. अजून पुन्हा गाराचा भात झाला की तिन्ही देव पांढरे शिपतच झाले. गारगोट्याचा भात. आणि हो बसा जेवायला. नाही आई, अजून एक इच्छा आहे. म्हणे काय? हे भात तुम्ही केला ठीक आहे, पण हे भात वाढत असताना तुम्ही विवस्त्र होऊन वाढावं, निर्वस्त्र. माता म्हणाली ठीक आहे, 1 मिनिट थांबा. गेली पती महाराजाकडे, कमंडलूतलं पाणी आणलं, आदेश घेतला आणि अभिमंत्रित केलं, देवा अखंड पतिव्रता असेल तर तिघही बालकं बनू दे. छोटे छोटे बालक झाले हो, 6-6 महिन्याचे.
तिन्ही बालक बनले आणि मैयानी तिन्ही बालकांना भोजन दिलं. ऐका, तिन्ही बालकांना भोजन दिलं, तिथंच ठेवलं. आणि 6 महिने 12 महिने झाले, देव वापस आले नाही. या तिघी वाट पाहू लागल्या, कधी येती. लक्ष्मी तर म्हणू लागली, बाई ग कसं कर तुला, कसं कर. 12 महिने तिकडे जाऊन अटकलंय ते. मग नारदजी गेले. नारदजी तुम्ही आलात? हो. कुठं? वैकुंठात. आणि हे आमचे हे कुठं गेले? नारदजी म्हणे तुमच्या ते तिथंच थांबलेत. अरे येतील कधी? म्हणे येणार पण नाही. म्हणे का? अजून सध्या त्यांना चालता येत नाही. मोठे होतील, चालायला लागतील, मग येतील. म्हणजे काही नाही मैया. तीनही देव अनुसूयाच्या घरी पाळण्यात झोपतायत मस्त. म्हणजे हे बघा तिथूनच CCTV दाखवला, स्क्रीन TVवर बघितलं. बापरे, तिन्ही देव कस कराव. नारदजी आणा ना. नारदजी म्हणे मी नाही त्याच्यात जाणार, तुम्हीच जाण, तुम्हीच आणा. तिघी जणी खाली आल्या, साध्या नारी बनून आईच्या दरबारात आल्या. घाईच सांगतोय मी. दरबारात आल्या आणि आवाज देतात, मैया विनंती आहे. काय? आम्ही आलोत, या ना बाई बसा. नियमानुसार हळदी कुंकाचा कार्यक्रम केला, तिघींना बसवलं, त्यांनाही जेव घातलं. आणि तिघी जणी म्हणतात, मैया म्हणे काय? आमचे पती आम्हाला द्या. मैया म्हणाली, तुमचे पती मी काही भाड्यानं आणले नाही, आणि तुमचे पती मला माहीत नाही. मैया ते पाळण्यात खेळतायत ना, ते आमचेच आहे. तुमचे आहे तर तुम्ही घ्या ना, घ्या, काही हरकत नाही. त्याच्यात त्या धावल्या पाळण्यापर्यंत. पण म्हणाले, बाई यांना नेऊन कुठं खेळवावं आपण, पाळणा कुठं बांधाव्यात त्यासाठी. तरी पण जाऊन उचलायला गेल्या की लक्ष्मीला वाटलं, बाई आपण हिची परीक्षा घेण्याकरता मालकाला पाठवलं, पण हिनी आपली परीक्षा घेण्याकरता हिनी आलटापालटी केली असेल तर. कोण ब्रह्मन, कोण महादेवन, कोण विष्णू काही कळत नाही. तिन्ही सारखेच झाले. तिघ, मधात असणारा विष्णू, इकून असणारा ब्रह्मन, इकून असणारा महेश. पण अनुसूयेने असं केलं असेल, मधातला विष्णू काठावर घेतला आणि मधात ब्रह्म घातला असेल. लक्ष्मीने विष्णू म्हणून ब्रह्मच उचलावा. पतिव्रतपणाचा भंग. पंचायतच झाली महाराज. काहीच कळना, कंटाळले आहोत. ओळखायलाच येईना तिन्ही देव. शेवटी तिघींनी हात जोडले, विनंती करतायत, मा चुकलं आमचं. म्हणे काय? फक्त आमचे पती हे आम्हाला द्या. ती म्हणाली, मी कुठं ठेवलंय? कुलपात थोडी ठेवलंय, हे पाळण्यात आहे, उचलून घेऊन जा ना तुम्ही. नाही माता, कळत नाही, तुम्हीच ओळखी करून द्या. आहा, तुमचे पती तुम्हाला ओळखायला येत नाही? पतिव्रता, या मी ओळखून देते. कथा तर खूप मोठी आहे, मी धावत सांगतोय. जवळ गेली पाळण्याचा आणि उचललं, एकाला हातात उचललं आणि सांगितलं, लक्ष्मी हा तुझा धर. शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं. हा तुझा आहे. दिलं लक्ष्मीजवळ. हे घे, हे तुझं आहे. हे कोण? चंद्रोद्भासित स्मरहरे गंगाधरे शंकरे. पार्वती हे तुझं. आणि उरलेला हा ब्रह्म. सावित्री घे. मैया हे एवढुले घेऊन काय करू? रोज सकाळी उठवा लागेल. लल्लू नको, लल्लू ना लल्लू असं करू. माता हे जे लहान केलेत ना, मोठे करून द्या. अनुसूया म्हणाली, बाई मला लहान करता येतं, मोठं करायचं मंत्र माझ्याकडे नाही. हे आहे तसे राहीन. माता तुला शरण आलो, विनंती आहे आमची, आमचे मालक आम्हाला द्या. परत कमंडलूतील पाणी घेतलं, तिन्ही देवावर टाकलं आणि तिन्ही देव जसेच्या तसे केले आणि तिन्ही देवांना घेऊन निघू लागले. तेव्हा अनुसूया म्हणे, थांबा, 12 महिने माझ्याकडे राहिलात आणि आज जर निघून गेलात तर माझा पाळणा रिकामा राहील. मग मी कोणाकडे पाहायचं? वर्णन असं येतं की तिच्या तळहाताला फोड आला आणि त्या तळहाताच्या फोडामध्ये ब्रह्मा, विष्णू, महेश तिन्ही अंश अवतार भगवान प्रभू दत्तात्रेय प्रगट होतात. ब्रह्मा, विष्णू आणि महेश्वर. ब्रह्मा, विष्णू आणि महेश्वर सामोरी बसले मला हे
मार्गशीर्ष पौर्णिमा, दिवस गुरुवार, रोहिणी नक्षत्र, सायं संध्येला भगवान प्रभू दत्तात्रेय प्रगट झाली. बोलिये दत्तात्रेय भगवान. आज प्रभाव विष्णू आणि महेश्वर सामोरी बसले, मला हे दत्त गुरु दिसले, मला हे दत्तात्रेय भगवान की जय. भगवान प्रभू दत्तात्रेयांचं प्रागट्यकरण झालं. हालाकी हा आदिप्रभू दत्तात्रेयांच्या चरणारविंदामध्ये ती सेवा समर्पण. तदनंतर महाराज